श्री परमात्मने नमः। श्री श्रीमद् भगवत् श्रीमद् श्रीमद् भगवत् गीता श्रीमद् भगवत् गीता अथ प्रथमो ध्यायः अथ प्रथमो ध्यायः अथ प्रथमो ध्यायः धृत राष्ट्र धृतराष्ट्र म्हणा हिंदा म्हणा उवाच 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 धृतराष्ट्र उवाच जी म्हणा धृतराष्ट्र उवाच मग आपण म्हणा धृतराष्ट्र उवाच अशोकराव धृतराष्ट्र उवाच विश्वनाथजी धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र उवाच तर पहा कुरुक्षेत्रावर युद्ध चालू झालं. युद्ध चालू होण्याच्या अगोदर अर्जुनानं पाची पांडवांना प्रार्थना केली कौरवांना आम्ही तुमचेच आहे आहोत आहे की नाही. तुम्हाला बी प्रपंच आहे आम्हाला बी प्रपंच आहे. तुम्ही राजाचे लेकर आहात आम्ही पण राजाचे लेकर आहोत. आम्हाला आमचं अर्ध राज्य द्या बाबा. आम्हाला आमचं अर्ध राज्य द्या आहे का नाही. तर धृतराष्ट्र आहे का नाही. धृत म्हणजे धरून धरल्यालं. धृत म्हणजे धरल्यालं. राष्ट्र म्हणजे संपूर्ण जग संपूर्ण देश. काय म्हणजे संपूर्ण देश ज्यांनी धरला. कसा कोणाचा आहे. माझ्या कौरवांचा. धृतराष्ट्र राष्ट्र धृत म्हणजे धरलं. संपूर्ण राष्ट्र धरलं हे सगळं आमचंच आहे तुमचं काहीच नाही. त्याला म्हणतात धृतराष्ट्र. धरून बसला आहे राष्ट्र जो त्याला म्हणतात धृतराष्ट्र. मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा गेले. अरे तसं करू नका भल्या माणसं ते तुमचेच आहेत पांडव. त्यांना अर्ध राज्य द्या. देणार नाहीत म्हणले. पण कमीत कमी म्हणजे 5 गावं द्या. 5 जणांना 5 गावं द्या. सुईच्या टोकावर बसणं इतकं सुद्धा त्यांना देणार नाहीत म्हणलं. माझं नावच आहे धृतराष्ट्र. सगळं जे काही ते माझं टाकलं पाहिजे. देणार नाहीत म्हणले. भगवंताकडे चला. भगवंताकडे गेले दुर्योधन. दुर्योधन गेल्यानंतर भगवंतानं झोपीचं सोंग केलं आणि
झोपल्यासारखं केलं देवानं. हे म्हणले नाटकं करायला म्हणले देवा असून हे मला पाहून झोपलाय म्हणले हे. हा उशाला जाऊन बसला. अर्जुन गेल्यानंतर मी भक्त आहे देवाचा, मोठ्या माणसाच्या उशाला बसलं ना पाहिजे, हा मोठ्या माणसाच्या पायथ्याला बसलं पाहिजे, मोठ्या व्यक्तीसमोर खुर्ची बसलं ना पाहिजे, मोठ्या माणसापेक्षा खाली बसलं पाहिजे. शिष्टाचार आहे. म्हणून अर्जुन पायथ्याला बसला. पायथ्याला बसल्यानंतर देवाला विचार केला, माझा भक्त पायथ्याला येऊन बसलाय. डोळे उडे, अरे अर्जुन तू कधी आला? अरे त्याच्या अगोदर येऊन बसलो मी, त्याला विचारायला तू कधी आलास म्हणून. मी त्याच्या अगोदर आलो, ते कळालं नाही. हा हे तर चुकतंय मोठ्या माणसाचं. कोण सांगायले? दुर्योधन भगवंताला म्हणायला. हे तर चुकतंय मोठ्या याचं. हा तुमच्या भक्ताला म्हणजे जवळ धरतात, आम्ही कोण आहे? दुष्ट आहेत का तुमचे? हो म्हणले राजेसाहेब. कधी आले तू? त्याच्या अगोदर मी आलो. म्हणले काय पाहिजे? काय पाहिजे म्हटले? अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे? म्हणजे आम्हाला धर्मयुद्ध करायचं आहे, तुमची मदत पाहिजे. म्हणले आता एकतर माझी सेना आहे आणि दुसरी गोष्ट मी माझी नारायणी नावाची सेना आणि तुम्ही दुर्योधन. राजेसाहेब तुम्हाला काय पाहिजे? तुला काय काढायचं म्हणले? नेऊ मला तुमची सेना द्या. ठीक आहे, नारायणी नावाची सेना दुर्योधनाला दिली. म्हणले अर्जुन तुला कोण पाहिजे? मला कोणीच नाही पाहिजे, तुम्हीच पाहिजे. मोठ्या माणसाला देवाशिवाय गरज नाही कोणाची, आहे की नाही? जे कोणी मदत करत असतील समजायचं देवाने यांना पाठवलंय. जे मदत करणारे आहेत त्यांना बी देवच मानायचं. म्हणून त्याच्याकरता ठीक आहे म्हणजे देवा. हे झालं सगळं, परंतु धृतराष्ट्राला दिसत नव्हतं. आंधळा तर होताच होता राजा, परंतु तिकडं व्यास भगवंताला सांगितलं कुरुक्षेत्रावर काय चाललंय मला कळायला पाहिजे. म्हणून व्यास भगवंताचं शिष्य संजयजी त्यांना तिथं बसवलं आणि त्यांना व्यासाने डोक्यावर हात ठेवला. तिथं काय चाललंय सगळं दिसन म्हणलं तुला. त्या ठिकाणी इथं कुरुक्षेत्रावर युद्ध चाललेलं आहे आणि राज्यामध्ये सिंहासनावर बसून धृतराष्ट्र त्या ठिकाणी म्हणत आहे. काय म्हटले? धृतराष्ट्र उवाच, म्हणजे राजा धृतराष्ट्र उवाच म्हणजे म्हटला. ठीक आहे नाही? म्हटला म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ 3 प्रकारचा असतो. एक अद्यतन भूतकाळ, एक अनद्यतन भूतकाळ आणि एक परोक्ष भूतकाळ. आहे की नाही? म्हणजे सकाळी उठले तेव्हापासून चुटकी वाजायच्या अगोदर जो काळ झाला त्याला अद्यतन भूतकाळ म्हणतात आणि जेव्हापासून आपल्याला कळतंय सूर्योदयापर्यंत त्याला अनद्यतन भूतकाळ म्हणतात आणि आपल्या जन्माच्या अगोदर जे घडलंय त्याला परोक्ष भूतकाळ म्हणतात. तर परोक्ष भूतकाळाचं वाचक उवाच राजा धृतराष्ट्र म्हणाला. कधी? आपल्या जन्माच्या अगोदर म्हणाला. काय म्हणाला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. इंदा समवेता समवेता यू 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 यू. माणसं म्हणते काय चाललंय? युयुत 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 युयुत्सव युयुत्सव युयुत्सवः युयुत्सवः समवेता युयुत्सवः मामका पांडवा पांडवाश
पांडवाश्चैव मामकाः पांडवाश्चैव विसर्गाच्या नंतर कोणतं अक्षर आलंय? प. कोणता आदेश होईल? उपपद्मानीय. कोणता होईल? इकडे बघा, उपपद्मानीय कसं म्हणतात? अप 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 प. ऐक ना, इकडे बघा माझ्याकडं. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत किम कुर्वत किम कुर्वत संजय किम कुर्वत संजय अशा प्रकारे आता आपण त्या ठिकाणी मंगल जे आहे पाठाचा प्रारंभ तर जवळपास 15 दिवस होत असतील ना, ठीक आहे. तरी पण गणेश भगवंतांना वंदन करून, सरस्वती मातेला वंदन करून, ग्रामदेवता प्रभू रामचंद्र भक्त हनुमानजीला वंदन करून, संत शिरोमणी सावताबाबांना वंदन करून, आशुतोष भगवान महादेवाला वंदन करून, विद्येची अधिष्ठात्री देवता माँ सरस्वतीला वंदन करून, ज्यांच्या कृपेचं वैभव आहे ते संत सम्राट ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा यांना वंदन करून, ज्यांचं धन आहे ते परमपूज्य आचार्य पूज्यपाद स्वामी भारतानंदगिरी स्वामीजी यांच्या चरणाला वंदन करून, ज्यांनी मार्ग दाखवला आहे ते परमपूज्य प्रातस्मरणीय श्री विभक्तपरायण विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी कठोर महात्म्याला वंदन करून या ठिकाणी आपल्याला प्रारंभ करायचा. मग काय म्हणतो धृतराष्ट्र? धर्मक्षेत्रे. हे संजय, अरे हे पांडव, हे भगवान श्रीकृष्ण धर्मक्षेत्र वगैरे यांच्या बुद्धीला फरक पडला का नाही? म्हणजे काय म्हणले राजेसाहेब? अरे राज्य सगळं माझ्या कौरवांचं आहे. तिथं धर्मक्षेत्रावर गेल्यानंतर तरी म्हणालेत का नाही हे कौरवांचंच आहे, तर माझंच म्हणाले तिथे बी गेल्या. कोण? त्या देवाला तरी कळावं, देवाला तरी कळावं राज्य माझ्या कौरवांचं आहे म्हणून. म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र कुठे? हरियाणा प्रदेशामध्ये आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर धर्मक्षेत्रावर गेल्यानंतर कुरुक्षेत्रानंतर गेल्यानंतर काय झालं? धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये समवेता. समवेता म्हणजे सगळे एकत्रित झाले. कोण कोण? युयुत्सव. युयु म्हणल्यानंतर तुम्हाला वाटलं कुत्र्यांना बोलवले त्याची, हे का ना? युयुत्सु म्हणजे ज्याला युद्ध करायची इच्छा आहे तीव्र, त्याला म्हणतात युयुत्सु. पिपासु, बुभुक्षु, युयुत्सु. युयुत्सव युद्ध करण्याचे अत्यंत उत्कट इच्छेवाले, इच्छा असणारे धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये सगळं एकत्रित झाले. हो झाले. कोण कोण? मामका. मामका म्हणजे माझे. कोण म्हणाले? राजा धृतराष्ट्र. मामका माझे. पांडवाश्च एव. आणि अशा प्रकारे पंडूचे पुत्र आणि त्यांना मदत करणारे बाकीचे राजे सगळे तिथे एकत्र झाले. तर हे संजय, किम कुर्वत, काय करायले तुम्ही तिथं जाऊन? काय करायले? तर अशा श्लोकाचा धावता धावतो झाला. वेळ समाप्त झाला ती पळतच राहते गाड्या. काय करू बरं? हा. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवतो पुनः। ईश्वरो गुरुरात्मीति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। अलङ्कापुरीरत्नसिंहासनस्थं पदाम्बोजतेन स्फुरदिप्रदेशं देवादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिष्ठमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिष्ठमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पुण्डरीकवरदारिद्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत शिरोमणि सावता महाराज की समर्था श्री इंद्रायणी माता की। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव।